आषाढ स्पेशलमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या करताना कडक होतात, तुटत नाहीत किंवा चिवट होतात किंवा अगदी मऊ लुसलुशीतही होतात। तर ते असं काही होऊ नये त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ मिक्स करणार आहोत। त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या कापण्या आपल्या अगदी खुसखुशीत होतात आणि त्यासोबत कुरकुरीतही होतात। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठी इथे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ। आता इथे आपण पहिल्यांदा गूळ वितळवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी गरम करायला ठेवले आणि लगेच त्यामध्ये 1 वाटी गूळ वितळवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गूळ शिजवून वगैरे घ्यायचा नाही, फक्त वितळवून घ्यायचा आहे। 2.5 वाटी पिठासाठी 1 वाटी गूळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे। जास्त गोडही होत नाही आणि जास्त गोडीला कमीही लागत नाही। तर इथे आपला गूळ वितळून झालेला आहे। गॅस बंद करून थंड होण्यास खाली उतरवून ठेवूया। तोपर्यंत आपण लगेच फोडणीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम होण्यास ठेवायचे मंद गॅसवरती। तेल गरम होते तोपर्यंत आपण कापण्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया। तर इथे मी 1 चमचा बडीशेप पावडर, पाव चमचा मीठ, खसखस वरून लावण्यासाठी घेतले, पाव वाटी बेसन आणि 1 चमचा सुंठ पावडर। सुंठ आणि बडीशेप पावडर टाकल्याने अतिशय खमंग अशा ह्या कापण्या लागतात आणि चवीलाही मात्र अप्रतिम लागतात। तर इथे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले। गव्हाच्या पिठाच्या कापण्या आपल्याला अगदी खुसखुशीत आणि त्यासोबत कुरकुरीतही लागावी त्यासाठी पाव वाटी बेसन टाकणार आहोत। बेसन पीठ टाकल्याने ह्या कापण्या आपल्या अजिबात कडक आणि कडकडीत किंवा चिवट अशा अजिबात होणार नाही। गोडीचा कुठलाही पदार्थ करायचं म्हटलं की आपण त्यामध्ये मीठ हे टाकतोच, कारण मीठ टाकल्याने त्याची चव आणखीन वाढते। बडीशेप आणि सुंठ टाकल्याने तर गोडीच्या पदार्थाची चव विचारूच नका, इतकी भन्नाट लागते की त्याचा वास अगदी घरभर पसरतो, कारण त्या वासानेच ओळखतात की घरात काहीतरी गोड पदार्थ बनवला जातोय। आता इथे आपलं तेलही कडकडीत गरम झालंय। गॅस मी बंद केले। तोपर्यंत आपण गुळाचं पाणी जे थंड होण्यास ठेवलं होतं ते गाळून घेऊया, कारण गुळामध्ये काही कचरा किंवा खडे सुद्धा असतात, त्यासाठी गाळून घ्यायचे। तर इथे आपण पिठामध्ये सगळे पदार्थ टाकले होते त्याला असं चमच्याने थोडंसं पसरवून घ्यायचं आणि ह्यामध्ये हे कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकायचंय आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचंय। गरम तेल असल्याने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग ते हाताने असं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचंय। ह्याने काय होतं, पिठाला असं सगळीकडून चोळून घेतल्याने कापण्या आपल्या खुसखुशीत होतात, कारण पिठाला हे तेल सगळीकडून चोळून घेतलेलं असतं, त्यामुळे कापण्याही अजिबात तेलकट होत नाहीत। तेलाचं मोहन मात्र कडकडीतच करायचं। आता हे पिठाला चांगलं चोळून झालंय, बघू शकता ह्याचे मुटके तयार होतात। आता ह्यामध्ये हे जे गुळाचं पाणी केलं होतं ते थोडं थोडं करून टाकायचंय, एकदमही ओतायचं नाही। कधी कधी काय होतं, पीठ पातळही होऊ शकतं, त्यामुळे ती रिस्क न घेता थोडं थोडं करून पाणी टाकून मळून घ्यायचंय। जसं लागेल तसं अजून टाकून मळून घ्यायचंय। तरी ते पहा, मला अजून पीठ घट्ट वाटते, तर मी अजून थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे। आता जेवढं आपण गुळाचं पाणी केलंय तेवढंच लागेल असं नाही, त्यापेक्षा कमीही लागू शकतं किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्तही लागू शकतं, कारण पिठावरही डिपेंड असतं। तर इथे मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घेतले। तर पहा, एवढं पाणी पुरेसं झालंय। इथे पीठ मात्र आपल्याला जास्त दगडासारखं घट्ट किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही। जसं आपण पुरीचं पीठ मळतो अगदी तसंच ठेवायचंय, फक्त आपल्याला पोळी लाटता यावी अशा पद्धतीने मळून घ्यायचंय। तर पहा, इथे आपलं पीठ चांगलं मळून झालंय। ह्यावरती वाटी झाकून 5 मिनिटासाठी पीठ मुरायला ठेवायचंय। तर आता 5 मिनिटं झालेले आहेत। आपण कापण्या करायला घेऊया। त्यातील असा एक मोठा गोळा घेऊन बाकीचं पीठ अजून झाकून ठेवायचं, कारण पीठ उघडं ठेवलंय की ते आणखीन घट्ट होतं। आता आपण पोळी लाटायला घेऊया। पोळी लाटताना मात्र तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही, अशीच पोळी लाटून घ्यायची। पहा, अगदी सहज लाटली जाते, थोडे चिरा पडतात पण छान लाटली जाते। आता ह्याला वरून लगेच खसखस लावून घ्यायची। पोळी छोटी असतानाच जर खसखस लावली की ती आतपर्यंत लागली जाते। अशीच पलटी मारून अजून त्यावर लगेच खसखस लावून पोळी लाटून घ्यायची।
तर पहा मस्त पोळी आपली लाटली जाते, अजिबात खाली चिटकत वगैरे नाही, अगदी सहज लाटली जाते। आता इथे पोळी मात्र आपल्याला ना भाकरीसारखी जाड ठेवायची ना चपातीसारखी पातळ करायची। तर मीडियम अशी साईजची पोळी लाटून घ्यायची। जर भाकरीसारखी जाड लाटली तर त्याच्या कापण्या कडक होतात, त्या थंड झाल्या की तुटत नाहीत। आणि जर का पातळ चपातीसारखी पोळी लाटली तर त्याच्या कापण्या अगदी कडकडीत कडक होतात। त्यामुळे मीडियम पोळी लाटून घ्यायची। ह्यामुळे कापण्या आपल्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। ते आपल्या तळण्यावर डिपेंड आहे। आता ह्याच्या कडा कापून घेऊया, कापण्यांच्या आकारात कापून घेऊयात। आता साईज मात्र लहान मोठी किती ठेवायची त्यानुसार काप करून घ्यायचे। तर पहा मस्त अशा कापण्या कापून झालेल्या आहेत। ह्याला ताटात काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सगळ्या पिठाच्या कापण्या आपण करून घेणार आहोत, म्हणजेच तळायलाही सोप्या जातील। एकदम करून ठेवले की तळायला सोपे जातात आणि पटकन तयारही होतात। थोड्या क्वांटिटीमध्ये आहे म्हणून मी लाटून कापून घेणार आहे। जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर पहिल्यांदा एवढ्या प्रमाणात करून घ्यायच्या आणि बाकीच्या ह्या अगोदरच्या तळून झाल्या त्यामध्ये करायला घ्यायच्या। अगोदरच्या तळून झाल्या की मग दुसऱ्या करायला घ्यायच्या। असं केल्याने पटकन तयार होतात, फार वेळ लागत नाही। तर इथे माझ्या सगळ्या कापण्या कापून झालेल्या आहेत। आता ह्याला आपण तळून घेऊया। गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता ह्या गुळाच्या कापण्या असल्यामुळे ह्या पटकन तळल्या जातात। मोठ्या गॅसवरती गरम तेलात जर तळाल तर त्या लगेच तळले जातात, पण आतून मात्र कच्चे राहतात आणि मऊ पडतात। त्यामुळे ह्या कापण्या तळताना मात्र गॅस मीडियम करून मीडियम गरम तेलातच तळून घ्यायच्या आणि कापण्या तेलात सोडल्यानंतरनं लो मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या, तरच त्या छान आतपर्यंत तळल्या जातात आणि मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीतही होतात। तर पहा कापण्या आपल्या मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतल्यात। ह्या कापण्या तळायला फार वेळ लागत नाही आणि तळताना मात्र सतत अधूनमधून हलवत राहायचं आहे। त्यामुळे कापणी आपली दोन्ही बाजूने एकसारखी तळली जाते। तर पहा अशाच पद्धतीने बाकीच्याही कापण्या अशाच तळून घेणार आहे। तर पहा मस्त अशा गव्हाच्या पिठापासून गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत। थंड झाल्या की डब्यात भरून ठेवा, अगदी महिना काय 2 महिने सुद्धा खराब होणार नाही। अशा स्पेशल गव्हाच्या पिठापासून गुळाच्या कापण्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या।